हॅलो विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे सायन्स बाय शहा सर या यूट्यूब चॅनलवर। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण महाटीईटी 2026 करिता सामान्य विज्ञान विषयाचे काही अतिसंभाव्य प्रश्न पाहणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमधले जे प्रश्न आहेत ते अत्यंत महत्त्वाचे आहेत, तरी सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयोगी वाटला, आवडला तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायचं आहे। चला आपल्या पहिल्या प्रश्नाकडे जाऊया। आपला जो पहिला प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, तो आहे पॉलिसायथेमियाच्या उपचारासाठी कोणते समस्थानिक वापरले जाते? म्हणजे काय, विच आयसोटोप इज यूज इन द ट्रीटमेंट ऑफ पॉलिसायथेमिया। पॉलिसायथेमिया हा एक आजार आहे, त्या आजाराच्या उपचारासाठी कोणते समस्थानिक वापरले जाते हे त्यांनी आपल्याला विचारलं। बरोबर आहे, म्हणजे पॉलिसायथेमिया आजार आहे आणि त्याच्यावर कोणता आपण काय म्हणून समस्थानिक वापरू हे त्यांनी आपल्याला विचारलं। पहिला आहे कोबाल्ट 60, दुसरा आहे फॉस्फरस 32, नंतर आहे बोरॉन 10 आणि नंतर आहे आयोडीन 123। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो फॉस्फरस 32। ठीक आहे, फॉस्फरस 32 चा उपयोग आपण पॉलिसायथेमियाच्या उपचारासाठी करतो। सगळ्यात पहिले पॉलिसायथेमिया म्हणजे काय? पॉलिसायथेमिया म्हणजे आरबीसी जे असतात आपल्या बॉडीमध्ये, जे आरबीसी असतात, आरबीसीचा नंबर वाढणे। म्हणजे काय, आपल्या बॉडीमध्ये जेवढे आरबीसी असतात त्या वाढणं, सरळ सरळ नंबर वाढणे म्हणण्याच्या ऐवजी काय म्हणू आपण, आरबीसी इन्क्रीज होणं, आरबीसी वाढणे। ठीक आहे, आरबीसीचा नंबर काय होणं, वाढणं, म्हणजेच काय, पॉलिसायथेमिया। पॉलिसायथेमियाचा अर्थ होतो आरबीसीचा काय होणं, नंबर वाढणं। कळालं? त्यानंतर दुसरे काही आयसोटोप दिसत आहेत आपल्याला तिथं, बरोबर आहे, कोबाल्ट 60। कोबाल्ट 60 चा उपयोग आपण बटाट्यावर गॅमा रेडिएशन पाडण्यासाठी करतो। बटाट्यांना स्प्राउट येऊ नये, त्यांना कोंब येऊ नये म्हणून त्याच्यावर कोबाल्ट 60 मधून निघणारे गॅमा रेज वापरले जातात। त्यानंतर बोरॉन 10 जो आहे, बोरॉन 10 चा उपयोग ब्रेन ट्यूमरच्या ट्रीटमेंटसाठी केला जातो। ब्रेन ट्यूमर लक्षात ठेवजा सर्वांनी। ठीक आहे, ब्रेन ट्यूमरच्या ट्रीटमेंटसाठी काय वापरले जाते, बोरॉन 10। आयोडीन 123 चा उपयोग हायपरथायरॉइडिझम मध्ये केला जातो। हायपरथायरॉइडिझम, हायपरथायरॉइडिझम म्हणजे काय, जेव्हा थायरॉइड वाढतो तेव्हा त्याला आपण हायपरथायरॉइडिझम म्हणतो। कळालं? तर हे होतं पहिल्या प्रश्नाचं उत्तर फॉस्फरस 32 आणि बाकीचे ऑप्शन सुद्धा आपण डिटेलमध्ये पाहिलेले आहेत। चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया। विद्यार्थी मित्रांनो, जो पुढचा प्रश्न आहे आपल्याला तो काय आहे, बटाट्यांना कोंबे येऊ नयेत यासाठी कशाचा उपयोग होतो? यासाठी उपयोग होतो गॅमा रेजचा। कशाचा उपयोग होतो? गॅमा रेजचा। लक्षात ठेवजा, गॅमा रेजचा उपयोग केला जातो कशासाठी? बटाट्यांना कोंबे येऊ नये। फक्त बटाटे का नाही, बटाट्यांसोबत कांदे सुद्धा, कांदे, ओनियन आणि बटाटे, कांदे आणि बटाटे या दोघांना सुद्धा कोंबे येऊ नयेत म्हणून कशाचा मारा केला जातो यांच्यावर? गॅमा रेजचा। आणि हा प्रश्न टीईटी 2018 ला विचारलेला आहे विद्यार्थी मित्रांनो, म्हणून हा प्रश्न अतिशय महत्त्वाचा होता। पुढचा प्रश्न पहा सर्वांनी, चला लक्ष द्यायचं आहे। खालीलपैकी कोणते जीवनसत्व हे पाण्यामध्ये विरघळते? अतिशय महत्त्वाचा आणि चांगला प्रश्न आहे। कोणता असा विटॅमिन आहे जो वॉटर सोल्युबल असतो, पाण्यामध्ये विरघळणारा? पाण्यामध्ये विरघळणारे दोनच विटॅमिन असतात, पाण्यात विरघळणारे वॉटर सोल्युबल विटॅमिन्स। वॉटर सोल्युबल विटॅमिन्स दोनच आहेत, विटॅमिन बी आणि विटॅमिन सी। लक्षात ठेव जा, विटॅमिन बी आणि विटॅमिन सी हे दोन असे विटॅमिन्स आहेत जे पाण्यामध्ये विरघळतात। मग दुसरे विटॅमिन कोणकोणते आहेत? फॅट सोल्युबल, मेदात विरघळणारे, फॅट सोल्युबल। 2 मिनिट पहा, फॅट सोल्युबल। आता फॅट सोल्युबल कोणकोणते आहेत? मग डेका म्हणून नाव लक्षात ठेवायचं, डेका। डेका लक्षात ठेवा किंवा किडा लक्षात ठेवा, किडा। ठीक आहे, विटॅमिन ए, विटॅमिन के, विटॅमिन ई, विटॅमिन डी। कळलं? हे विटॅमिन जे आहेत, विटॅमिन के, ई, डी, ए हे सर्व कसे आहेत? फॅट सोल्युबल। विटॅमिन बी आणि सी हे कसे आहेत? वॉटर सोल्युबल। म्हणून या प्रश्नाचं उत्तर काय येईल? विटॅमिन सी हा वॉटर सोल्युबल। इथे बी नाहीच ना, कळलं सर्वांना? म्हणून या प्रश्नाचं जे योग्य उत्तर होतं पर्याय क्रमांक 2 विटॅमिन सी। कळलं सर्वांना?
चला, महत्वाची गोष्ट होती, नोट करून ठेवा, आपल्या नोट्स मध्ये लिहून ठेवा. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, विद्युत क्षेत्रात विचलित न होणारे किरण कोणते? अतिशय चांगला प्रश्न आहे. त्यांनी काय म्हटलं, विच रेज आर नॉट डेव्हिएट इन इलेक्ट्रिक फील्ड. इलेक्ट्रिक फील्ड मध्ये काय होत नाहीत म्हणते, डेव्हिएट होत नाहीत, म्हणजे वर जात नाही, खाली जात नाही, पॉझिटिव्ह कडे जात नाही, निगेटिव्ह कडे जात नाही, अशी कोण आहेत? म्हणजे बघा, महत्वाची गोष्ट हे आहे की हे जे किरण आहेत ते असे असले पाहिजे ज्यांच्यावर कोणता चार्ज नसला पाहिजे, प्रभार नसला पाहिजे. ते धनप्रभारित नसले पाहिजे, ते ऋणप्रभारित नसले पाहिजे. असे जे पार्टिकल असतील, असे जे किरण असतील, तेच काय करतील, बोला, कशामधून पास होतील? विद्युत क्षेत्रात विचलित न होता पास होते. आणि ते आहेत फक्त कोणते? गॅमा रेज. गॅमा रेज हे जे असतात हे इझिली पास होतात कशामधून? इलेक्ट्रिक फील्ड मधून. ठीक आहे, विद्युत क्षेत्रातून विचलित न होता पास होणारे किरण कोणते आहेत? गॅमा रेज, गॅमा किरणे. अतिशय महत्वाचा प्रश्न होता. म्हणजे अल्फा रे विचलित होतात का? हो, होतात. बीटा रे 100% होतात. कळलं? म्हणजे अल्फा आणि बीटा दोघेही होतात. होत कोण नाही? गामा होत नाही. पुढचा प्रश्न पहा. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल, तुम्हाला हा व्हिडिओ उपयोगी वाटत असेल आणि आवडत असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायचं आहे. पहा, प्रश्नाकडे लक्ष द्या. जेलीफिश कोणत्या संघामध्ये येते? महत्वाचा आणि अतिशय चांगला प्रश्न आहे. जेलीफिश ही कोणत्या फायलम मध्ये येते हे त्यांनी विचारलं आपल्याला. या प्रश्नाचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो, पर्याय क्रमांक 2, फायलम निडारिया. काय आहे? फायलम निडारिया. तुम्हाला एक सांगतो, फायलम निडारियाचे काही महत्वाचे प्रॉपर्टी आहेत बघा. ते नाही का सॅक सारखे राहतात. सॅक म्हणजे थैली सारखे. या निडारिया फायलम मध्ये जे काही प्राणी येतील, अॅनिमल्स येतील, ते कसे असतील? सॅक सारखे, थैली सारखे असते. तुम्ही जेलीफिशलाही पहा, जेलीफिश सुद्धा कशी दिसते? थैली सारखी दिसते, गोल दिसते एकदम. कळालं? सॅक सारखे ऑर्गॅनिझम राहतात हे फायलम कोणते? निडारिया. नंतर हे सर्व ॲक्वॅटिक राहतात. ॲक्वॅटिक म्हणण्याच्याऐवजी मराईन राहतात, समुद्रात राहणारे. आपल्याला माहित आहे जेलीफिश कुठे आढळते? समुद्रात आढळते. म्हणजे हे दोन महत्वाचे काय होते? निडारिया फायलमचे महत्वाचे 2 पॉइंट्स होते. म्हणून आपण ओळखलं की जेलीफिश ही कशामध्ये आली? निडारियामध्ये आली. प्रोटोझोन मध्ये कोण येते? अमिबा येते. पॅरामेशियम येते. पोरिफेरामध्ये कोण येते? पोरिफेरामध्ये येते बाथ स्पॉन्ज. ठीक आहे, टिनोफोरा. हे असे वेगवेगळे फायलम्स आहेत. हा सुद्धा महत्वाचा चॅप्टर आहे 10वी मधला. ठीक आहे, पुढच्या प्रश्नाकडे जाऊया आपण. पुढचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, पास्कल हे कोणाचे एसआय एकक आहे? आताच प्रश्न पाहिला होता आपण की पास्कल हे कोणाचं एसआय युनिट आहे? तर हे प्रेशरचं म्हणजे दाबाचं काय आहे? एसआय एकक आहे. प्रेशर जे असते, प्रेशरचं प्रेशर म्हणजे दाब, या प्रेशरचे पास्कल हा कोणता युनिट आहे? एसआय युनिट आहे. पण याच्या ऐवजी सुद्धा वेगवेगळे युनिट्स आहेत. एक आहे बार, अजून आहे एटीएम, अजून एक युनिट आहे न्यूटन पर मीटर स्क्वेअर. कळलं? आणि आता जो पाहिला आपण कोणता? पीए, पास्कल. पास्कल, किलो पास्कल हे सुद्धा युनिट झालेत. कोणाचे? प्रेशरचे. एनर्जीचं युनिट काय असते? एनर्जीचं युनिट असते जूल. जूल. नंतर फ्रिक्वेन्सीचं युनिट काय असते? हर्ट्झ. ठीक आहे, आणि फोर्सचं युनिट असते न्यूटन. कळलं? न्यूटनला आपण एन न डिनोट करतो, हर्ट्झला आपण एस झेड न डिनोट करतो, आणि जूलला आपण जे न डिनोट करतो. कळलं? या प्रश्नाचं योग्य उत्तर होतं प्रेशर म्हणजेच दाब. आणि आपण बाकीचे पर्याय सुद्धा डिटेलमध्ये पाहिलेले आहेत. हे सर्व आपल्या नोटबुक मध्ये लिहून ठेवायचं आणि लक्षात ठेवायचं. असेच प्रश्न तुम्हाला येऊ शकतात. आता मी तुम्हाला असा एका याच्यात प्रश्न विचारला, पण तुम्हाला मॅच द कॉलम टाईप मध्ये प्रश्न विचारू शकतात. मग त्यावेळेस आपल्याला प्रत्येक टर्मचे युनिट्स माहीत असणं गरजेचं आहे. कळलं? चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. पुढचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, आयोडीनच्या कमतरतेमुळे होणारा आजार कोणता? म्हणजे डेफिशियन्सी ऑफ आयोडीन. आयोडीनच्या डेफिशियन्सीमुळे कोणता आजार होतो? आपल्याला माहित आहे, याच्या डेफिशियन्सीने आजार होतो ग्वाइटर म्हणजे गलगंड. ठीक आहे, ग्वाइटर हा आजार आयोडीनच्या कमतरतेमुळे होत असतो. आणि आयोडीन हे आपल्याला वनस्पतींमधून मिळत नाही, मांसामधून भेटत नाही, अंड्यामधून भेटत नाही, कडधान्यामधून, अजून धान्य असेल धान्यामधून सुद्धा भेटत नाही. म्हणून याला आपल्याला मिठामध्ये टाकून दिल्या जातं. कळालं? चला पुढचा प्रश्न पहा. नंतर याच्या आधी रिकेट्स कशामुळे होतो? बोला. स्कर्वी कशामुळे होते? रिकेट्स होतो व्हिटॅमिन डी च्या डेफिशियन्सीमुळे. व्हिटॅमिन डी च्या डेफिशियन्सीमुळे काय होते? रिकेट्स.
व्हिटॅमिन सी च्या डेफिशियन्सीमुळे काय होते? स्कर्वी. आणि ग्रोथ रिटार्डेशन कशामुळे होते? ग्रोथ हॉर्मोनच्या डेफिशियन्सीमुळे. जीएच नावाचा हॉर्मोन आहे आणि हा हॉर्मोन आहे पीयूष ग्रंथीचा. पीयूष ग्रंथी. पीयूष ग्रंथी म्हणजे कोणती ग्रंथी? बोला. पिट्युटरी ग्लँड. पिट्युटरी ग्लँड. पिट्युटरी ग्लँडचा महत्वाचा हार्मोन आहे कोणता? जीएच. जीएच चा फुल फॉर्म काय आहे? ग्रोथ हॉर्मोन. ग्रोथ हॉर्मोन. ठीक आहे. पीयूष ग्रंथी म्हणजे पिट्युटरी ग्लँड. आणि त्याची जर कमतरता झाली तर काय होते? शारीरिक वाढ मंदावते, डॉर्फिझम होते. तुम्ही पाहिले असाल, छोटे छोटे लोक पाहिले असाल तुम्ही. ते कशाच्या कमतरतेमुळे होते? ग्रोथ हॉर्मोनच्या कमतरतेमुळे होते. रिकेट्स म्हणजे मुडदूस कशाच्या कमतरतेमुळे होते? व्हिटॅमिन डी च्या. स्कर्वी म्हणजे रक्तपित्ती हे कशामुळे होते? व्हिटॅमिन सी च्या कमतरतेमुळे होते. कळलं? अतिशय महत्वाची स्लाइड आहे, सर्वांनी हे नोट करून ठेवायचं आहे. ठीक आहे. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. विद्यार्थी मित्रांनो, पुढचा प्रश्न आहे आपला, अशी कोणती क्रिया आहे ज्यावर इस्ट्रोजन या संप्रेरकाचा प्रभाव पडत नाही? अतिशय महत्वाचा आणि चांगला प्रश्न आहे. 10वीचा प्रश्न आहे. ठीक आहे. 10वी मधला हा प्रश्न आहे की इस्ट्रोजनचा प्रभाव या 4 ऑप्शन पैकी कशावर पडत नाही म्हटलं त्यांनी. नाही विचारलं. कशावर पडत नाही? ऑप्शन वाचूया आपण. पहिले आहे रिलीज ऑफ एग फ्रॉम ओव्हरीज म्हणजे अंडोत्सर्ग. नंतर दिलं फॉर्मेशन ऑफ स्पर्म. तिसरं दिलं डेव्हलपमेंट ऑफ ब्रेस्ट. चौथं दिलं मेन्स्ट्रुअल सायकल. मेन्स्ट्रुअल सायकल म्हणजे मासिक पाळी. डेव्हलपमेंट ऑफ ब्रेस्ट म्हणजे काय? स्तन विकास. आता मला सांगा, तुम्ही याला ऑप्शनला पाहून एक कळू शकते का तुम्हाला? याच्यामधले 3 ऑप्शन जे दिसत आहे ते फिमेल संबंधित दिसत आहेत, स्त्रियांसंबंधित. बरोबर आहे. रिलीज ऑफ एग कशामध्ये असते? ओव्हरीज मध्ये. हे कुठं असते? फिमेलच्या बॉडीमध्ये. नंतर डेव्हलपमेंट ऑफ ब्रेस्ट कुठे? स्त्रियांच्या बॉडीत. मेन्स्ट्रुअल सायकल म्हणजे मासिक पाळी स्त्रियांच्या बॉडीमध्ये. पण शुक्राणुजनन फॉर्मेशन ऑफ स्पर्म कशामध्ये असते? पुरुषांमध्ये. आपल्याला माहित जरी नसेल ना, तर ऑप्शन जरी व्यवस्थित वाचले आपण तर आपल्याला उत्तर येऊ शकतं. मग इथं तुम्हाला 3 ऑप्शन हे सारखे दिसत आहे आणि एकच वेगळं दिसत आहे पुरुषांसंबंधित. तेच आपलं उत्तर आहे इथं. फॉर्मेशन ऑफ स्पर्म. शुक्राणुजननाच्या प्रोसेसमध्ये इस्ट्रोजनचा कोणताही रोल नसतो. इस्ट्रोजन हे हॉर्मोन जे आहे, संप्रेरक जे आहे, ते महिलांच्या बॉडीमध्ये आढळते. इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन. कळलं? आणि मानवी बॉडीमध्ये, पुरुषांच्या बॉडीमध्ये जे हॉर्मोन्स असतात ते असते टेस्टोस्टेरॉन, अँड्रोजन. कळलं? अतिशय महत्वाचा प्रश्न होता. फॉर्मेशन ऑफ स्पर्म मध्ये कोणताही रोल प्ले करत नाही. कोण? इस्ट्रोजन. पुढचा प्रश्न पहा विद्यार्थी मित्रांनो. वस्तुमान नसलेले किरण कोणते? विद्यार्थी मित्रांनो, परत सांगत आहे, जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल, तुम्हाला हा व्हिडिओ उपयोगी वाटत असेल, आवडत असेल, तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. प्रश्न पहा. वस्तुमान नसलेले किरण कोणते? म्हणजे असा रे सांगा ज्याला काय नाहीये? मास नाहीये. नो मास. मास कुणाला नसते? गॅमा रेजला नसते. ठीक आहे. गामा रेज अशाने डिनोट करतात. आणि गामाच्या वर सुद्धा 0 राहते, खाली सुद्धा 0, म्हणजे त्याला कोणताही मास नाही. अल्फा रे. अल्फा रेला मास असते. बीटा रेला मास सुद्धा असते. बीटा रेला मास किती असते? 0.0004. हे मास आहे कोणाचं? बीटा रेचं. अल्फा रेचं मास किती असते? अप्रॉक्सिमेटली 4U. यू म्हणजे डाल्टन. लक्षात ठेव जा. यू म्हणजे काय? डाल्टन. हे वजन त्याचं युनिट आहे. यू 4 आहे. अल्फा रेचं जे मास आहे ते किती आहे? 4. बीटा रेचं जे मास आहे ते किती आहे? 0.0004 यू. यूचा अर्थ काय होतो? डाल्टन. कळालं सर्वांना? चांगला प्रश्न होता. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. पुढचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, धातूच्या वस्तूंमधील किंवा धातू कामातील दोष शोधण्यासाठी कोणते किरणोत्सर्गी समस्थानिक वापरले जाते? अतिशय चांगला प्रश्न आहे बघा. त्यांनी काय म्हटलं? एखादी सॉलिडची वस्तू आहे, बरोबर आहे, आणि त्याच्यामध्ये कुठं गॅप आहे का, कुठं क्रॅक आहे का, हे ओळखायचं असेल तुम्हाला, तुम्ही कसे ओळखणार? बाहेरून तर आपल्याला चांगली दिसत आहे, पण आतमधून ती कशी आहे हे पाहायचं असेल तर आपल्याला कोणता आयसोटोप वापरला जातो? तो आयसोटोप वापरला जातो कोबाल्ट 60. कोबाल्ट 60चा उपयोग केला जातो काय पाहण्यासाठी? बोला. वस्तूंमधील दोष शोधण्यासाठी. कोणत्या वस्तू? धातूच्या वस्तूंमधील काय पाहायचं असेल? दोष शोधायचा असेल तर कोबाल्ट 60चा उपयोग केला जातो.
फॉस्फरस 32 वापरल्या जाते पॉलिसायथेमियामध्ये, सॅमॅरियम 143 वापरल्या जाते कशामध्ये, कॅन्सरच्या ट्रीटमेंटमध्ये, बोरॉन 10 वापरल्या जाते ब्रेन ट्युमरच्या ट्रीटमेंटमध्ये. मी आधीच सांगितलेलं आहे तुम्हाला. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया विद्यार्थी मित्रांनो. पुढचा प्रश्न आहे नॅचरल रेडिओ ऍक्टिव्ह एलिमेंट्स रेडिएट म्हणजे नैसर्गिक किरणोत्सर्गी मूलद्रव्ये कसे किरणोत्सर्जन करतात, कसे करतात म्हणतात ते. प्रश्न पहा अगदी सोपा आहे. त्यांचं म्हणणं काय आहे की जे रेडिओ ऍक्टिव्ह एलिमेंट्स असतात ते किरणोत्सर्जन म्हणजे रेडिओ ऍक्टिव्ह कसे करतात, तर त्यांना आपल्याला काहीच करायची गरज नाही, ते स्वतःहूनच करतात. स्पॉन्टेनियस असतात ते. कळलं? स्पॉन्टेनियसली ते इमिशन करत असतात. त्यांना आपल्याला गरम करायची गरज नाही, थंड करायची गरज नाही, त्यांना काही शॉक द्यायचं, करंट द्यायची गरज नाही, आर्टिफिशियली त्याच्यावर काही रिॲक्शन करायची सुद्धा गरज नसते. ते स्वतःहून काय करत असतात, स्पॉन्टेनियसली स्वयं प्रेरणेने काय करत असतात, ते किरणोत्सर्जन करत असतात. कोणते? बोला. नैसर्गिक किरणोत्सर्गी मूलद्रव्य म्हणजे कोणते? नॅचरल रेडिओ ऍक्टिव्ह एलिमेंट्स. हे स्पॉन्टेनियसली किरणोत्सर्जन करत असतात, आर्टिफिशियली करत नाही, गरम केल्यावर सुद्धा करत नाही, थंड केल्याने सुद्धा करत नाहीत. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. आपल्या चॅनलचं नाव विसरायचं नाही, सायन्स बाय शाह सर. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो पहा, कॉर्निया आणि रेटिना शरीराच्या कोणत्या भागामध्ये असतात? अतिशय सोपा प्रश्न आहे. कॉर्निया आणि रेटिना हे आपल्या डोळ्यांचे भाग आहेत. कॉर्निया म्हणजे हा समोरचा भाग, बल्ज पार्ट असतो, त्याला आपण कॉर्निया म्हणतो. आणि आपल्या डोळा जो आहे तो 3 लेअरचा बनलेला आहे. आपले डोळे जे आहेत ते 3 लेअरचे बनलेले आहेत, स्क्लेरा, कोरॉइड आणि रेटिना. रेटिना हा जो आहे सर्वात आतमधली लेअर मानली जाते. डोळ्याच्या सर्वात आतमधली लेअर जी आहे तिचं नाव काय आहे? रेटिना. आणि या रेटिनामध्ये 2 प्रकारचे सेल राहतात, रॉड सेल आणि कोन सेल. रॉड सेल मुळे आपल्याला रात्री दिसते, कोन सेल मुळे आपल्याला दिवसा दिसते. कळालं? हा. तर सरळ सरळ म्हणायचं पर्याय क्रमांक 4 आईज हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. कोणते कोणते पार्ट होते? कॉर्निया आणि रेटिना. चला समजलं सर्वांना. पुढच्या प्रश्नाकडे चला. विद्यार्थी मित्रांनो आपला हे सेशन इथे संपलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला हे सेशन जर का आवडलं असेल, ठीक आहे, तुम्हाला उपयोगी वाटलं असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.